नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. लोकसत्ताच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. राज्यासह देशविदेशातल्या स्पोर्ट्स क्षेत्रातल्या मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. सगळ्यात प्रथम बातमी आहे ते विधानसभेचं जे अधिवेशन सुरू आहे, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्याच्या संदर्भातली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरती कारवाई त्यांच्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा आज विधानसभेमध्ये बोलताना केली. त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जी काही कथित त्यांच्यावरची जी ऑडिओ क्लिप आहे ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारांसंदर्भातली जी बोलणी त्याच्यामध्ये आली होती आणि त्याच्यामुळे मोठा हंगामा झाला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी, या ऑडिओ क्लिपची चौकशी, त्याचा तपास 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर एका महिन्यामध्ये फॉरेन्सिक चाचणी देखील पूर्ण करण्यात येईल आणि मग जर त्याच्यामध्ये ते दोषी आढळले मोपलवार तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिलं आहे. यानंतरच याशिवाय विरोधकांनी अशी मागणी केली होती की त्यांना पदावरून दूर हटवण्यात यावं. यासोबतच प्रकाश मेहता जे गृहनिर्माण मंत्री आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई केली जावी अशी मागणी केली. अशी दोन्ही विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीमध्ये विरोधी पक्षनेत्यांकडून ही मागणी करण्यात आली आणि या संदर्भात मोठा गोंधळ घालण्यात आला आणि याच्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. यासोबत त्यांनी जे आधीचं सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यांच्यावरती निशाणा साधला की हे जे प्रकरण आहे, हे जे आरोप आहेत मोपलवारांवरचे, हे मागच्या सरकारमधले आहेत. त्यावेळेला मागचं सरकार काय करत होतं असा देखील त्यांनी आरोप केला. यानंतर जाऊया पुढची बातमीकडे जाऊया रोहितकडे. रोहित, काय बातमी आहे? एक 2 दिवसांपूर्वी आंबोली घाटात कावळेसाद जो परिसर आहे या ठिकाणी 2 इम्रान गारदी आणि प्रताप राठोड या 2 तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे दोघे सेल्फी काढताना हे दोघे तोल जाऊन पडले असं सांगितलं जात होतं. मात्र आज कालपासून एक सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतोय. त्यानुसार हे लोक सेल्फी काढताना नव्हे तर दारूच्या नशेत स्टंट करताना दरीत कोसळल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आपण हा व्हिडिओ लोकसत्ताच्या साईटवर बघू शकता. आणि यात संतापाची गोष्ट म्हणजे ही लोक इतक्या टोकाची कृती करत असतानाही त्यांच्या मित्रांनी किंवा तिथे जे लोक उपस्थित होते त्यांनी त्यांना साधा अडवण्याचाही प्रयत्न केला नाही. आणि सुरुवातीला असं सांगण्यात येत होतं की हा सगळा प्रकार एका पर्यटक महिलेने उघडकीस आणला आणि त्यानंतर मित्रांनी या दोघांची शोध करण्यास सुरुवात केली. परंतु हा व्हिडिओ बघता ही घटना घडली त्यावेळी त्यांचे मित्र त्या ठिकाणी हजर होते असा आता एक निष्कर्ष कुठेतरी पुढे येतोय. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यापुढची बातमी आहे ती अनिवासी भारतीयांच्या संदर्भातली आहे. त्यांना लवकरच मतदानाचा हक्क मिळू शकतो. ही बातमी जाणून घेऊया माझा सहकारी विश्वासकडून. नक्कीच. आता परदेशात राहणारे जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या नवीन म्हणजे यापूर्वी एक पद्धत अशी होती की जे परदेशात राहणारे अनिवासी भारतीय होते त्यांना मतदानासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी भारतात यावं लागत होतं. त्यांना परदेशात राहून मतदान करण्याची मुभा नव्हती. आता केंद्र सरकारने यासाठी निवडणूक कायद्यातील जे आवश्यक सुधारणा होता त्यांना मंजुरी दिली आहे बुधवारी आणि यानुसार आता अनिवासी भारतीयांना परदेशात राहूनच मतदान करता येणार आहे. आता म्हणजे यापूर्वी अशी मुभा जी आहे ती जवानांना देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता अनिवासी भारतीयांसाठी ही मुभा देण्यात आली आहे. पण जे जवान होते त्यांना एक प्रतिनिधी नेमता येतो आणि हा एक कायमस्वरूपी प्रतिनिधी असतो आणि तो जवानांना ज्यांना मतदान करायचे आहे त्यांना तो प्रतिनिधी मतदान करू शकतो मतदान केंद्रात, असं काही त्या स्वरूप होतं. पण अनिवासी भारतीयांच्यासाठी जी तरतूद करण्यात आली आहे त्यात थोडंसं बदल करण्यात आलेलं आहे आणि या नवीन ह्याच्यानुसार अनिवासी भारतीयांना त्यांचा एक प्रतिनिधी नेमता येईल. पण तो प्रतिनिधी कायमस्वरूपी नसेल. त्यांना प्रत्येक निवडणुकीसाठी तो प्रतिनिधी बदलावा लागेल आणि यानंतरच त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल. तर एकंदरीत ही जी म्हणजे हा जो नियम आहे हा NRI जे भारतीय आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल. या पुढची बातमी देतोय माझा सहकारी सुशांत. जाणून घ्या नेमकी काय आहे ती बातमी. बातमी आहे प्राथमिक शाळेच्या संदर्भातील. 2011मध्ये एक निर्णय घेण्यात आला होता की 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जे आहे आता सध्या परीक्षा द्यावी लागत नव्हती. 8वीपर्यंत ढकलगाडी सुरू होती म्हणजे. तर हा जो निर्णय आहे यामध्ये केंद्राने महत्त्वपूर्ण एक निर्णय घेतलेला आहे की 8वीपर्यंतची परीक्षा न घेता जो ढकलगाडा सुरू होता तो बंद करण्यात आला आहे. कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार आता जे आहे विद्यार्थी पण जरी ही संधी जरी हे केली असली, हा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना 2 संधी मिळणार आहेत. म्हणजे एक प्रस्तावित जे विधेयक आहे राईट टू एज्युकेशन, या विधेयकामध्ये जी रचना करण्यात आलेली आहे ती अशाप्रमाणे आहे की मार्चमध्ये 8वीची म्हणजे परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुसरी संधी मेमध्ये एक परीक्षा घेण्यात येईल आणि त्यामध्ये जर विद्यार्थ्याला यश आलं नाही तर त्याला त्याच वर्गात बसावं लागणार आहे. एकंदरीतच 2011मध्ये ज्यावेळी विनापरीक्षा जे आहे पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल असा हा जो निर्णय घेण्यात आला होता, त्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. परंतु यावेळी सांगण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांचं मानसिक ताण जो आहे तो कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु विद्यार्थ्यांचं एक खच्चीकरण होऊ नये किंवा त्या परीक्षेविना ही जी पद्धत होती ती बंद करण्यासाठी जी चर्चा सुरू होती त्याच्यावर अखेर केंद्राने ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नक्कीच आता पुढे काय बदल होत आहेत, आणखी काय बदल होत आहेत ते आपल्याला नक्कीच कळेल. या पुढची बातमी देते प्रतीक्षा, जाणून घ्या पुढची बातमी काय आहे. गुजरातमध्ये 8 ऑगस्टला राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होत आहे आणि अशातच काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ते म्हणजे असं की सर्वोच्च न्यायालयाने नोटाच्या पर्यायाला स्थगिती देण्यात यावी अशी जी काँग्रेसने मागणी केली होती ती फेटाळून लावली आहे. खरं तर काँग्रेससाठी ही निवडणूक आहे ती पणाची झाली आहे. आधीच भाजपला काँग्रेसचे 5 आमदार फोडण्यामध्ये यश आलं आहे. अशा याच भीतीपोटी गुजरातमध्ये काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की नोटाचा पर्याय राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये जो वापर केला जातो त्यावर स्थगिती देण्यात यावी. परंतु उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. खरं तर 2014मध्येच निवडणूक आयोगाने नोटाचा जो पर्याय आहे त्याचा राज्यसभेच्या निवडणुका मतदानाच्या वेळी वापर करण्यात यावं असं म्हटलं होतं. पण आता इतक्या वर्षानंतर आत्ताच काँग्रेसला यामध्ये त्रुटी कशा काय दिसल्या असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. त्यामुळे आता हा संविधानिक चर्चेचा विषय आहे. तेव्हा यावर चर्चा करून निवडणूक आयोगाने काय तो तोडगा काढावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तेव्हा आता यापुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या बातमीनंतर आपण वळूयात मनोरंजन क्षेत्रांच्या बातम्यांकडे. काय आहे मनोरंजन क्षेत्रामधल्या ताज्या घडामोडी सांगते माझी सहकारी स्वाती. बातमी आहे ब्ल्यू व्हेल ऑनलाईन गेम संदर्भातली. ब्ल्यू व्हेल या गेमने सध्या जगभरात दहशत पसरवली आहे आणि याचा पहिला बळी भारतातला गेला आहे. गेल्याची बातमी आपण यापूर्वी ऐकली होती. शनिवारी अंधेरीतल्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने मनप्रीत सिंग या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती आणि या बातमीनंतर सर्वच क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात येते आहे. सामान्यांपासूनच आता बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. हा एक धोकादायक ऑनलाईन गेम संदर्भात मी बातमी वाचली आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. जीवन हे जगण्यासाठी दिले आहे तर वेळेआधीच हे जीवन संपवू नका असं आवाहन या ट्विटद्वारे अमिताभ बच्चन यांनी केलं. त्याचप्रमाणे आमिर खाननेही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सिक्रेट सुपरस्टारच्या एका कार्यक्रमात प्रमोशनच्या कार्यक्रमात आमिर याविषयी बोलत होता. याविषयी आमिरने असं म्हटलं की इंटरनेटचे जितके फायदे आहेत तितके त्याचे तोटेही आहेत. आपण जर त्याचा योग्य उपयोग नाही केला तर त्याचे तोटे आपल्याला सहन करावं लागणार आहे आणि या संदर्भात आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची ही पालकांची त्याचप्रमाणे शिक्षकांचीही तेवढीच जबाबदारी आहे असं आमिर खानने म्हटलं आहे. रशियामध्ये ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेममुळे आत्तापर्यंत 100पेक्षा अधिक मुलांनी आत्महत्या केली आहे. या ऑनलाईन गेममध्ये प्लेयर्सना 50 वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज दिले जातात, आव्हानं दिली जातात. यामध्ये हॉरर मूव्ही बघणं किंवा आणि याचा शेवटचा टप्पा म्हणजे आत्महत्यापर्यंतही याचा शेवटचा टप्पा पाहायला मिळतो. या पुढची बातमी सांगते आहे माझी सहकारी मधुरा. ही बातमी आहे मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्याबद्दल. मलायका अरोराने जेव्हा घटस्फोट अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली. यानं त्या कारणाने तिने कोणताही तिचा फोटो इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडिया साईटवरती शेअर केला की त्यांना येणारे कमेंट तिच्यासाठीचे हे नकारात्मक असतात. आत्तापर्यंत मलायकाने तिच्या या कमेंट्सकडे कानाडोळा केला होता पण आता या कमेंट्स येण्याची पद्धत जास्त वाढल्यामुळे तिला तिचा राग कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त करावा लागला. एका इंस्टाग्राम युजरने नुकतंच तिच्या एका फोटोला कमेंट करत म्हटलं की आजकालच्या मुली या श्रीमंत मुलाशी लग्न करतात, नंतर त्यांच्याशी घटस्फोट घेतात आणि भरमसाठ पोटगी घेऊन आयुष्य मजेत घालवतात. मी कोणत्याही लिंग विरोधात नाही आहे पण मला अशा मुलींचा राग येतो. माणुसकी नावाचा काही प्रकार उरला आहे की नाही. सध्या मलायकाकडे काही काम नाही आहे का, कारण की ती फक्त फिरताना सलोनमध्ये जाताना आणि पार्टी करतानाच दिसते. त्याच्या ह्या कमेंटमुळे मलायका जास्तच भडकली.
लागली. तिने या कमेंटला उत्तर देताना म्हटलं की मी अशा कोणत्याच वादात अडकत नाही, मला हा मुद्दा फारसा महत्त्वाचा वाटत नाही, पण तुमचे हे सगळ्या गोष्टी वाढत चालल्यामुळे मला माझं मत मांडणं गरजेचं वाटलं. तुमच्या प्रतिक्रियांना मी कितपत उत्तर द्यायचा हा दुसरा मुद्दा असला तरी तुमच्याकडे कोणतंच काम नाही असं जाणवायला लागलं आहे, म्हणूनच तुम्ही माझ्या फोटोजना अशा प्रकारचे कमेंट्स देतात. अरबाज खानबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर तिला अशा प्रकारच्या कमेंट्स भरपूर प्रमाणात येत होत्या. याच्या पुढची बातमी सांगतोय माझा सहकारी प्रथमेश. धन्यवाद. आज क्रीडा क्षेत्रातनं 2 महत्त्वाच्या घडामोडी आहेत. सगळ्यात पहिली घडामोड असेल तर ती म्हणजे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या सुरू असलेला दुसरा कसोटी सामना, आणि दुसरी घडामोड आहे ती म्हणजे खेलरत्न पुरस्कार. सगळ्यात पहिले आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल. पहिले 3 विकेट गेल्यानंतर भारताच्या पहिल्या डावात आता भारताचा डाव काहीसा सावरलेला दिसत आहे. पहिल्या डावात शतक झळकावलेल्या चेतेश्वर पुजाराने या सामन्यातही आपलं शतक झळकावलेलं आहे. त्यामुळे भारताचा डाव आता कुठेतरी सावरलेला दिसतोय. त्याला मुंबईकर अजिंक्य रहाणेने खूप चांगली साथ दिली. अजिंक्य रहाणेनेही आपल्या या आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी श्रीलंका जिथे आपल्याला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न करत होती तिकडे भारताचा डाव आता सावरलेला दिसतंय. ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकेश राहुलने या सामन्यात पुनरागमन केलं होतं, त्यानेही या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावलं. मात्र चेतेश्वर पुजारासोबत एक चोरटी धावण्याच्या नादामध्ये तो आऊट झाला. त्यामुळे आता एकंदरीतच श्रीलंका चेतेश्वर पुजारा आणि रहाणेची ही जोडी कशी फोडते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या आजच्या दिवसाचा खेळ कसा रंगतो याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष येत असेल. दुसरी बातमी आहे ती म्हणजे खेलरत्न पुरस्कारांसंदर्भातली. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाझरिया याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. नुकतंच या संदर्भातलं वृत्त PTIने जाहीर केलेलं आहे. या व्यतिरिक्त भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या 17 खेळाडूंची नावं ही अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आलेली आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही नावं आत्ता जरी सुचवण्यात आली असली तरी या नावांवरचा अंतिम निर्णय हे क्रीडा मंत्रालय घेत असतं. त्यामुळे नेमकी कोणाची नावं या पुरस्कारासाठी नक्की केली जातात हे येणारा काळच ठरवणार आहे. या होत्या आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या. या व्यतिरिक्त अन्य घडामोडींचे अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही लॉग इन करा लोकसत्ता.com वर.